पहिल्याच बॉलवरती चौकार आला. 19चं टार्गेट सेट केलंय आणि ते 19चं टार्गेटला सेट केल्यानंतर चेस करण्यासाठी प्रयत्नशील आहे यश वेखंडेच्या बॅटमधनं पहिला चौकार आलाय. रॉयल स्पोर्ट्सचे ओनर त्यांना आपण पाहतोय बॅटिंग करताना पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार आलाय. इथे पहा फ्लॅट अँड फ्युरियस षटकार दुसऱ्याच बॉलवरती. मॅचचं समीकरण बिघडवणारी फलंदाज सध्या सुरू आहे यश वेखंडे. वन ऑफ द मोस्ट अँड या मॅचला लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न सुद्धा यश वेखंडे करतोय. स्विचिटचा फटका चेंडू सीमा पार. शॉट ऑफ द डे स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फटका यश वेखंडेच्या बॅटबंदाला मॅच फिनिश आणि MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू वन अँड ओनली ज्याने अष्टपैलू कामगिरी साकारली. परंतु या मॅच मध्ये ज्याने गोलंदाजी करताना 4 विकेट्स घेतल्या आणि तो खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली मिस्टर बूम बूम शुभम भोये ठरलेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. हार्ड लक अँड टफ लक जादू स्पोर्ट्स कांबारे संघ. चला नेवरे 11 संघ फिल्डिंग साठी लगेच रेडी राहायचं आहे. द ग्रेटेस्ट रायव्हरली ऑफ अगई अभिडगर विभागातील 2 महासत्ता पाहायला मिळतील एकमेकांच्या विरोधामध्ये. दोन्ही संघांमधील ही लढाई रामदास निपुर्ते वेलकम. मॅन ऑफ द मॅच बूम बूम शुभम भोये ज्याने 4 विकेट घेतल्या. नेवरे 11 आणि विपक्षामध्ये अघई 11. सामन्याला सुरुवात आपण करत आहोत. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गुरुकुल ट्युशन्स वाडा यांच्या वतीने दिली जाणारी ही टी शर्ट आणि एक आकर्षक ट्रॉफी
हेमंत भोईर इंक मित्र टॅटू आर्टिस्ट यांनी पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी सुधीजी वेकंड यांच्या शुभास्ते आपण देत आहोत. जबरदस्त खेळ आज पाहायला मिळाला श्री गणेश स्पोर्ट्स मोहिनी संघाचा. गुरुकुल ट्युशन्स वाडा यांच्या वतीने पुरस्कृत केली जाणारी कौशल पाटील आणि योगेश पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही टी शर्ट आपण देतोय. आणि त्यानंतर हेमंत भोईर यांनी पुरस्कृत केलेली आकर्षक ट्रॉफी देऊन आपण बोंबोम शुभमला सन्मानित केले. 4 विकेट शुभमच्या नावावरती राहिल्या. शुभम षटकारांसाठी प्रचलित खेळाडू आहे, परंतु आज त्याची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. आणि यानंतर आपण जाऊया समोरच्या कक्षामध्ये करूया बदल जिथनं प्रवीणजी शिंदे यांचा आवाज ऐकायला मिळेल. सामना क्रमांक 3 द ग्रेटेस्ट रायव्हलरी या दोन्ही संघांमधील ही 2 महासत्ता संघ अघई आंबेडकर परिसरामधील अघई संघ बॅटिंग स्वीकारली आहे आणि क्षेत्रक्षण चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. सामना क्रमांक 3 स्पर्धेचा 4था दिवस आपण पाहतोय. जय हनुमान स्पोर्ट्स आवरोळी खुर्द आयोजित जय हनुमान चषक 2026. उपस्थित सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं क्रीडा रसिकांचं करूयात मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक मायबाप घर बसले या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत घेतली गेली आयोजन कमिटीच्या वतीनं. या स्पर्धेचे सर्व भरत निपुर्ते आणि त्यांची संपूर्ण कमिटी याच्या माध्यमातून स्वप्न स्पर्धा आपल्या भेटीला आली. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाला वंदन करूयात. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या ठिकाणी या सामन्याला मी सुरुवात करतोय. सर्वप्रथम आपल्या भारत देशामध्ये पुलवामा हल्ला आजच्या दिवसामध्ये झाला होता. 14 फेब्रुवारी आजचा दिवस. खरं तर आजचा दिवस व्हॅलेंटाईन डे, परंतु व्हॅलेंटाईन डे पेक्षाही सर्वात ब्लॅक डे काळा दिवस म्हणून संबोधला जाईल. कारण इथे अतिरेक्याने दहशती हल्ला केला, अनेक निष्पाप नागरिक मारले गेले आणि त्याचमुळे या स्पर्धेनिमित्त त्या निष्पाप नागरिकांना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी मी आज सामन्याला सुरुवात करतोय. टीम आगई आपला 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल करा. आपला 12वा खेळाडू नसेल तर मग आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. त्याकरिता आपला 12th मॅन या ठिकाणी अनिवार्य आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आगई 11 टीमने. नाणेफेकी जिंकली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुम्हाला एक इनिंग 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहे ही सूचना आपण लक्षात घ्या. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायच्यात, कव्हर करायच्यात आणि 15 मिनिटाच्या अतिरिक्त जर वेळ आपण घेतलात तर मग तुम्हाला एक खेळाडू हा सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. ही सूचना लक्षात घ्या. टाइमर इथे स्टार्ट केला जाईल जसा पहिला बॉल डिलिव्हर होईल. सूचना लक्षात घ्या.
चला फलंदाज पाठवायचे आहेत. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण करत असताना नेवरे 11 या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना मयूर आणि त्याच्या साथीने फलंदाज भरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिलं सत्र आहे, पहिला डाव, पहिली इनिंग आपल्या भेटीला आले. या विभागातील अघई विभाग आणि या असोसिएशन्स मधील दोन ताकदवार संघ. मागाचे तिथे आमचे साथी समालोचक संदीप यांनी म्हटलं की या विभागातील सर्वोत्तम दोन संघ आमने सामनेत, आणि ज्या वेळेला दोन तगड्या संघ आमने सामने असतात ना त्यावेळेला प्रेक्षणीय सामना नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतो. दोन्ही टीमने 5-5 ट्रॉफीज आपल्या नावावरती केल्यात, त्यामुळे ही स्पर्धा त्यांच्यासाठी अस्तित्वाची असेल. कारण प्रत्येक संघ प्रयत्न करत असतो, मला रँकिंगला राहायचंय, मला टॉपला राहायचंय, मला आघाडीवरती राहायचंय. त्याकरिता ही संघर्षाची परिकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती भरत, नॉन स्ट्रायकर एंड वरती मयूरला आपण पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज केतन आलाय. पहिलं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय केतनला आणलं गेलंय. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक, अगदी पॉवर प्लेचं षटक आहे. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल या सामन्यातला मार्गस्थ केला जाईल केतनच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंड वरती राईट हँड बॅट्समन भरत. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटनं. पहिलाच बॉल जागते राहोचा इशारा दिलाय. थोडासा बाउन्सरचा वापर केलाय, गती दिली आहे बॉलला. एक सिंगल इथं मात्र मिळेल. अगदी पहिलं तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाने जागा केले फलंदाजाला. ज्या पद्धतीनं चेंडू त्यांनी डिलिव्हर केला, उसळी दिली, बाउन्स दिला आणि त्याचबरोबरीने गती देखील ठेवली आहे. एका धावेने टीमचं खातं खोलं केलं जाईल. धावसंख्या 1 वरती. नेक्स्ट बॉल. यावेळीचा बॉल अगदी पहिला तर हाईट फॅक्टर आहे, उंची होती बॉल मध्ये. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, गुडलेंथ वरती चेंडू पिच झाला. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. डॉट बॉलची सांगता होईल. टीमची धावसंख्या 1 अंकावरती. 4 ओव्हरचा सामना आहे. कमीत कमी 40 ते 50 धावा येणं गरजेचं आहे, कारण ही लढाई आहे ना बेस्ट वर्सेस बेस्टची आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट केतन. ओ यावेळेला आक्रमण केलं बॉलला आणि क्षेत्ररक्षण आहे तैनात. झेल टिपला जाईल. पहिला धक्का, फलंदाज बाद होईल. मयूर बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवरती पहिला विकेट आलाय. ओम आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. ओमला इथून चांगली पार्टनरशिप करावी लागेल. बॉलर बॅक ड्राइव्ह, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एफर्ट दाखवले गेले गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉट बॉल येईल. टीमची धावसंख्या 1 वरती. प्रचंड वेगाने गोलंदाजी केली, वेगेवरती नियंत्रण ठेवलं. नियंत्रबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज केतनच्या माध्यमातून. राऊंड द विकेटने नेक्स्ट बॉल ओम करिता. यावेळेला फॉलो ऑफ करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी. शेरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय. हा बॉल देखील आलाय डॉट स्वरूपामध्ये. कमालीची गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर दाखवली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून. 5 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव खर्च केले गोलंदाज केतनने. शेवटचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने ओमच्या विपक्षात. ओहो, स्विंग अँड मिस, जबरदस्त कटर बॉलचा वापर. पहिल्या षटक इथे मात्र संपतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 1 गडी बाद 1. बॅकफुट वरती असताना आघाई 11 संघ. पहिले षटक नावावरती राहिले नेवरे 11. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली गोलंदाज केतनच्या माध्यमातून. चला टीम मीटिंग नको, विनंती असेल आपल्याला
एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. सूचना लक्षात घ्या, अन्यथा याचा फटका तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये बसेल. 3 मिनिटाचा वापर झालाय पहिल्या षटकाकरिता. आम्ही प्रत्येक षटकाला तुमच्यापर्यंत वेळ पोहोचवू जरूर. षटक क्रमांक 2 मध्ये स्वप्नील आणलाय. अगदी पहिलं तर या असोसिएशन्स मधील 2 ताकदवार संघ आमने सामने, अस्तित्वाची लढाई आणि टॉप साठी राहण्यासाठी हा प्रयत्न असेल. स्पर्धा अजून बाकी आहे. स्पर्धेचा 4था दिवस. उद्या या स्पर्धेची सांगता केली जाईल. ग्रँड फिनाले मेगा फायनलचा सामना या मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाईल. पहिल्या दिवसामध्ये आई एकविरा स्पोर्ट्स पाचापूर, दुसऱ्या दिवसामध्ये अक्षय स्पोर्ट्स कवाड, तिसऱ्या दिवसामध्ये गुड्डू इलेव्हन वसुरी. आज कोण नशीब आजमावणार या मैदानाच्या आतमध्ये. एक धाव फलकावरती जोडली गेली आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस मिस्टर स्वप्नील. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर भरतला. इथून मात्र चांगली कामगिरी संपन्न करावी लागेल भरत आणि त्याच्या साथीने ओमला. चला, वेळेचं बंधन असेल, आम्ही वारंवार तुम्हाला सांगतोय. 4थ्या षटकामध्ये याचा फटका बसेल दत्ता भाऊ, कारण नुकतीच एक स्पर्धा संपन्न झाली. एक खेळाडू जरी तुमचा आतमध्ये आला तर मग त्याचा फटका तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये बसतो. पहिला बॉल. स्वप्नील या ठिकाणी पद्धतलिकेमध्ये थोडासा चुका करतोय, थांबतोय. टीमची धावसंख्या 1 या धावसंख्येवरती. पहिलं षटक प्रगतीमध्ये जबरदस्त आपण पाहिलं गोलंदाज केतनच्या माध्यमातून, परंतु इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. भरत आणि त्याच्या साथीने फलंदाज ओमला. पहिला बॉल राऊंड द विकेटने मार्गस्थ होईल. पहिला बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये एक सिंगलला मात्र मिळेल. क्रॉस बॅटरी फटका पहिला. चेंडूला फक्त दिशा दाखवली, स्लाइस केला बॉलला. एक सिंगलने टीमची धावसंख्या 2 या धावसंख्येवरती. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नेवरे 11 विपक्षामध्ये आघाई 11. 2 धावा दफळकरती जोडल्या गेल्या. ओम इथे स्ट्रगल करतोय. ओमच्या बॅटला अजून चेंडू स्पर्श होत नाहीये. 3 चेंडूचा सामना केलाय, खातं खोललं नाहीये ओमने. ओमला बंदिस्त केलाय, बांधून ठेवलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेला दमदार फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल तर मिळाले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. जोखीम उचलली होती भरतने. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. हा कॉल दिला होता भरतने की सेकंड रेड आपल्याला कंप्लीट करायची आहे. खर तर ओमची इच्छा नव्हती ही धाव घेण्यासाठी, परंतु प्रवृत्त केलं गेलं आणि त्यानंतर या 2 धावा पूर्ण देखील झाल्यात. नेक्स्ट बॉल. स्वप्नील राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करत असताना ओमच्या विपक्षात. यावेळेला देखील पाहिलं तर एलिव्हेशन हवं तसं झालेलं नाहीये. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं, लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. थेंबे थेंबे तळे साचे. अगदी 1-1, 2-2 धावा जरी इथून येत आहेत त्या महत्वाच्या असतील टीम आघाई संघासाठी. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. 3 बॉल मध्ये 5 धावा येतात. नेक्स्ट बॉल स्वप्नीलचा राईट आर्म राऊंड द विकेटने मारा केला जाईल. यावेळेला इन कटर बॉलचा वापर केलाय. ऑफ स्पिनचा मारा केला गेलाय. आतल्या दिशेने चेंडूला वळवलाय. डॉट बॉलची सांगता होईल. 6 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये केतननं गोलंदाजी केली, अगदी त्याच शैलीमध्ये गोलंदाजी केली जाते. पुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका. लॉंग ऑफ सीमारच्या पलीकडे 4 धावा. संघर्षाचा संघर्षमय चौकार येईल ओमच्या बॅटमधून. पुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला आणि त्यावरती 4 धावा प्राप्त करत असताना फलंदाज ओम. अखेरकार संघर्षाचा संघर्षमय चौकार ओमच्या बॅटमधून आलाय. नेक्स्ट बॉल. फुलटॉस इथे देखील आहे, परंतु फायदा उचलता आलेला नाही. लॉंग ऑन कडे चेंडूला ढकलला गेला आणि त्या बॉलवरती मात्र सिंगल आली. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या
एक गडी बाद 11 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये एक सिंगल आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा येतात. टीमची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती. न्यू गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल पंकजला प्रमोट केले गेले तिसऱ्या षटकाकरिता. पंकजची जबाबदारी असेल इथून, मात्र इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल दोन्ही फलंदाजांना. कारण इथे जर टार्गेट ठेवायचं असेल, मोठं टार्गेट ठेवायचं असेल तर मग आता हात खोलावे लागतील. कारण आता दोन्ही फलंदाज सेटल झालेत, दोन्ही फलंदाजांची नजर चेंडूवरती बसलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. पंकज आलाय तिसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकर एंड वरती. ओमला आपण पाहतोय. पहिला बॉल यावेळेला मात्र दूरवरती चेंडू ठेवलाय. फाईन स्लिप मध्ये बॉल. एक सिंगल इथे मात्र मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या एकने पुढे सरसवत असताना एकंदरीत 12 धावा दफळकावरती. नेक्स्ट मॅच टीम वेलोंडे आणि टीम सावरोळी रेडी राहा. हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. वेलोंडे विपक्ष सावरोळी. अंतिम ऑफिशियल कॉल तुमच्यासाठी. जर आपला कर्णधार या ठिकाणी उपस्थित नसेल तर आपल्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. राईट मोर द विकेट. षटकातला पुढचा बॉल यावेळेला स्विच इट करायचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता होईल. स्टान्स बदलला गेला होता. 12 धावा दफळकावरती आहेत. या अगोदर देखील आपण पाहिला लो स्कोरिंगचा सामना. इथे देखील पाहिलं तर आतापर्यंत गोलंदाजी करत असताना खूप चांगला प्रवास नेवरे संघाचा राहिलाय. मोठा फटका मारू दिला जात नाहीये. विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. हो हो यावेळेला देखील चेंडूवरती नजर नव्हती. डॉट बॉलची सांगता इथे देखील झाली. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. विकेट टू विकेट गोलंदाजी केली आहे. तिन्ही गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली आहे. टीमची धावसंख्या रोखून ठेवली आहे 12 या धावसंख्येवरती. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ओ युटी. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का आगाई 11 संघाला. केली. 4 बॉल मध्ये फक्त त्याने सिंगल खर्च केले आणि त्याच बरोबरीने एक विकेट देखील आपल्या नावावरती केलेला आहे. राईट मोर द विकेट. षटकातला पुढचा बॉल अखूट टप्प्याचा बॉल पूल केलाय. क्षेत्ररक्षक येतील का? आणि क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलंय. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका ठरू शकेल. 2 धावा इथे पूर्ण. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 धावा या धावांवरती जोडल्या जातात.
नवीन गोलंदाज या ठिकाणी चौथ्या षटकामध्ये आणलाय. रवी आलाय गोलंदाजी करण्याकरिता. रवीचा पहिला बॉल असेल राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल सबमरीने पाहायला मिळालाय. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग झालाय. चांगल्या लाईन लेंथने गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. अवघ्या 14 धावसंख्यांपर्यंत धावसंख्येचा रथ रोखला गेला. विकेट टू विकेट या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट काढला गेलाय. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने मारा केला जाईल. लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने लॉंग ऑफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळाल्या. एका धाब्याच्या साह्याने टीमची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. मात्र कुठेतरी चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन आपण नेवरे 11 संघाकडून पाहिलं. पहिल्या डावामध्ये गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, दिशाहीन बॉल पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. आघाडी टीमने घेतलेला निर्णय त्यांना घातक ठरलाय. आणि फिकी जिंकली होती. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला, पण तो निर्णय कुठेतरी घातक ठरताना पाहायला मिळाला. यावेळेला चेंडूवरती नजर नव्हती. अंदाधुंद खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. सातत्याने स्विंग चेंडू केले जात आहेत. स्लोअर चेंडू हाताळले जात आहेत आणि बॅकफुट वरती आणण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून झालाय. 16 धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय. चला शेवटचा पुकार वेलोंडे टीमचे कर्णधार आणि सावरोळी टीमचे कर्णधार. टॉस साठी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं. यावेळेला मात्र स्लाइस केला बॉलला पॉइंट रिजन मध्ये. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी अंकित केली जाईल. सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 1च्या साह्यानं धावून पोहोचेल ती 17 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक सुरू आहे. स्लॉगर मध्ये गोलंदाज रवीला आणलाय आणि अगदी 4ही गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी करत असताना धावसंख्येला फुल स्टॉप दिलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या दोन्ही बॉलवरती मात्र आक्रमकता ठेवावी लागेल. नेक्स्ट बॉल रवी यांचा. ओम हा मात्र अगदी सुरुवातीपासून चांगली फलंदाजी करतोय. ये हो जबरदस्त एफर्ट्स. बॉलर बॅक ड्राइव्ह फलंदाज होईल बाद. चौथा धक्का टीम नेवरे 11 संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम आघाई. चला टॉस साठी या वेलोंडे टीम कर्णधार आणि सावरोळी टीम कर्णधार. या अगोदर देखील आम्ही तुम्हाला ऑफिशियल कॉल दिला होता. दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित नसतील तर मग जो 4 षटकांचा सामना आहे तो तुम्हाला 3 षटकाचा खेळावा लागेल आणि 2 पैकी एक कर्णधार इथे उपस्थित असेल त्याला प्राधान्य दिलं जाईल आणि जो कर्णधार उपस्थित नसेल त्यांना 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. चला वेलोंडे टीम.
जाऊयात मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध पाहिला उत्तरार्धाला या ठिकाणी सुरुवात होईल. 24 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. लो स्कोरिंगचा सामना जरूर आहे, परंतु इथून ते प्रयत्न घ्यावे लागतील, कारण हाय स्कोरिंग सामने लवकर चेस होतात, परंतु लो स्कोरिंगच्या सामन्यासाठी तुम्हाला संघर्ष हा करावा लागत असतो. 2007चा विश्वचषक आपण पाहिला तर निश्चितपणाने साऊथ आफ्रिका विरुद्ध इंडिया अगदी 141 धावा काढायच्या होत्या 120 बॉल मध्ये टीम साऊथ आफ्रिका संघाला. अनेकांना वाटलं होतं की हा सामना सहजरित्या साऊथ आफ्रिका संघ जिंकेल, परंतु जबरदस्त कमालीची गोलंदाजी केली इरफान पठाणने. हरभजन सिंगने त्याला चांगली साथ दिली आणि खरं तर तो सामना टीम भारतीय संघाने जिंकला. क्वार्टर फायनलचा तो सामना होता आणि तिथून विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं. त्याकरिता इथून आघाई 11 संघाला ते प्रयत्न करावे लागतील, कारण म्हटलं जातं प्रयत्नार्थी परमेश्वर. ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करत राहा परंतु रडू नका, आणि प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर मग यशाला देखील पर्याय नाही आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाल्या. केतन आणि सुरेंद्र ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 24 बॉल 24 धावा. ज्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजाची धार आपण पाहिली ना टीम नेवरे संघाकडून, तीच धार इथे मात्र कंटिन्यू ठेवावी लागेल आघाई 11 या संघाला. पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती निकेत, तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतो बॅटर केतन. पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ होईल ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेटने विसप मध्ये बॉल हुलकावणी दिली. नशिबाची साथ नाहीये, मिळतील त्या 4 धावा. पहिल्याच बॉल वरती गोल्डन चौकार. चौकारानं स्वागत केलंय. 4 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. नेक्स्ट बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. पुण्याच्या एकदा यावेळेला समोरच्या दिशेनं प्रयत्न दाखवले होते, एक सिंगल मात्र मिळेल. प्रत्येक दिवस प्रत्येक क्रिकेटपटूचा नसतो, कधी तुमचा दिवस राहतो त्यावेळेला मात्र तुम्हाला एक चांगल्या विजयाच्या दिशेने तो तुमचा खेळ घेऊन जात असतो. परंतु ज्या दिवशी तुमचं नशीब नसेल ना, मग त्या दिवशी तुम्ही कितीही चांगलं क्रिकेट खेळा, त्या दिवशी तुमच्या वाट्याला पराभवच येईल. नेक्स्ट बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. यावेळेला मात्र स्लाइस केला बॉलला डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राकडे. आउटफील्ड फास्ट, चेंडूचा पाठलाग केला जाईल. 2 तर पूर्ण केल्यात, तिसऱ्यासाठी कॉल दिलाय. यस तिसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली, आणि या 3 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 8 या धावसंख्येवरती. अवघ्या 24 धावांचा पाठलाग करताना आपण नेवरे टीमला पाहतोय. अगदी चांगल्या पद्धतीने इथे मात्र स्ट्रोक खेळले जात आहेत. कोणत्या प्रकारचा जोखीम उचलली जात नाहीये. प्रॉपर गॅप सिलेक्शन्स मध्ये हे फटके पाहायला मिळतात. यावेळेला शॉर्ट टर्मफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल अँड वंडरफुल मिळतील 6 धावा. षटकार. सहा धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल तब्बल 14 या धावसंख्येवरती. विजयाच्या दिशेने वाटचाल होत असताना नेवरे टीमची. नेक्स्ट बॉल आणखीन एक दर्जेदार फटका आहे. यावेळेला मात्र ऑफसाइड क्षेत्र कोणतं निवडलंय तर लॉंग ऑफचा हा बॉल देखील गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दाखवलं गेलंय. 18 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला लिडिंग एज आहे. इथे देखील पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचलेत. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल घेतली जाईल. फर्स्ट ओव्हर इज अ कंप्लीट. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 19. आता फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता विजयासाठी नेवरे 11 या संघाला. चला वेलोंडे टीम, आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना करतोय, कारण या अगोदर कांबारे टीमला देखील 2 धावांची पॅनल्टी दिलेली आहे. त्यामुळे विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी या, कारण आपला संघ आपला गाव अगदी या क्रीडानगरीपासून काहीच अंतरावरती आहे. त्यामुळे आपली उपस्थिती अगदी वेळेमध्ये होणं गरजेचं आहे.
रोशनला आणलाय षटक क्रमांक 2 मध्ये. टीम अघई 11 संघ आज थोडा कुठेतरी बॅकफूट वरती पाहायला मिळाला. अवघ्या 5 धावांची गरज आहे इथून हा सामना जिंकण्याकरिता. षटकातला पहिला बॉल असेल रोशन या गोलंदाजाचा. राईट आर्मवर विकेटने मारा केला जाईल. समोरच्या दिशेला टाटा बाय बाय, मॅच फिनिश, गुड बाय. भेटूया पुढच्या स्पर्धेमध्ये. सामना संपवलाय नेवरे 11 संघाने अँड हार्ड लक टीम अघई 11.